संदीप पाटील जय भारत टॉच इन ग्राउंड द्वितीय श्रेणी पुरस्कार आपल्यास पहिला विचार केलेला आहे. ग्रामीण क्रमांक 3 वर आपला सामना होणार आहे. अंतिम फेरीचा सामना असणार आहे. द्वितीय श्रेणी पुरस्कार महालक्ष्मी क्रीडा मंडळ आपणास खेळण्यासाठी हा दुसरा पुकार असणार आहे. आपण आपले खेळाडू क्रीडांगणावर खेळण्यासाठी तयार ठेवायचे आहे. जगदीश चौधरी ग्राउंडमन जगदीश चौधरी. एकोणीसशे 93ला मुंबई शहरामध्ये महाभयंकर असे बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर ते जे समाजकंटक होते, दहशतवादी होते, त्यांना शोधण्यासाठी एक स्क्वॉड तयार करण्यात आला आणि त्या स्क्वॉडचं नेतृत्व वाली शेट्टी साहेबांनी केलं. वाली शेट्टी साहेब हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले आणि एका नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा वाली शेट्टी साहेबांना राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. 3 वेळा राष्ट्रपती मिळालेलं असं हे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर विराजमान आहे. त्याचबरोबर कामगार नेते आणि डॅशिंग आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे सचिन भाऊ, आपल्या सर्वांचे लाडके राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष राहिलेले कामगार नेते, भारतीय कामगार संघाचे सरचिटणीस. खरं तर भाऊंना उद्याच्या पुण्याच्या सभेसाठी जायचे, परंतु त्यांनी हा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल भाऊ वडाळा विधानसभेच्या वतीने या ठिकाणी आपले जाहीर आभार मानतो. माजी शाखा प्रमुख कर्णा वालावलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. मार लागल्याचे ऑफिसर टाइमवर या तुम्ही. महिला विभाग संघटक सुनीताताई आयरे, उपविभाग संघटक माधुरीताई मांजरेकर, विधानसभा समन्वयक दत्ताजी लाटकर, माजी शाखा प्रमुख सुरेश काळे, माजी नगरसेवक मुकुंदजी पड्याळ, त्याचप्रमाणे माजी स्वीकृत नगरसेवक श्रीजी तटकर, उपविभाग प्रमुख माजी उपविभाग प्रमुख दत्ताजी दिवेकर, उपविभाग प्रमुख रवींद्र घोले, ग्राहक संरक्षण कक्षाचे समीर दळवी, माजी शाखा प्रमुख अभिषेक सावंत, आमचे कोयनूर मिल कंपाऊंडमधील कट्टर शिवसैनिक आणि उपशाखा प्रमुख शरद सावंत, दीपकजी गडकरी, शाखा प्रमुख हमीदबाई, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑफिशियल
हॅलो. क्रीडांगण क्रमांक 3 साठी दुसरा पुकार द्वितीय श्रेणी पुरुष गट. अंतिम फेरीचा सामना महालक्ष्मी क्रीडा मंडळ विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ. जय भवानी क्रीडा मंडळ वनाळा विरुद्ध महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन हा द्वितीय श्रेणी पुरुष ब गटाचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होणार आहे. त्यांना खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे याची त्यांनी नोंद घ्यावी. तिसऱ्या पुकाराला आपण आपले खेळाडू क्रीडांगणात उपस्थित करायचे आहेत. महालक्ष्मी क्रीडा मंडळ जय भवानी क्रीडा. आजच्या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त अशी गर्दी केलेली आहे. ज्यांनी टू व्हीलर्स आणल्या असतील त्यांना विनंती आहे की मेन गेट जो आहे तिथून प्रमुख पाहुण्यांच्या गाड्या त्या ठिकाणून येणार आहेत. तर आपण गेटवरच ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत टू व्हीलर त्यांना विनंती आहे की तुमच्या गाड्या बाहेर आपण लावा किंवा साईडला लावा. ज्यांच्या गाड्या त्या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे त्या गाड्या आपण पुढे लावा. गावकर महिला गट दुसरा पुकार सुभाष डांबरे मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद गावकर त्याचप्रमाणे नाना पाठक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी सदस्य क्रीडांगण क्रमांक 2 वर जो महिला गटाचा सामना चालू आहे सदर सामना संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी खेळला जाणारा पुढील दुसरा सेमीफायनलचा सामना. मला एक मिनिट त्यांचं देखील स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रुबी कन्स्ट्रक्शन. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रुबी कन्स्ट्रक्शन आपण खेळण्यासाठी पहिल्या गटामध्ये आपला सामना क्रमांक 2 वर होईल याची आपण नोंद घ्या. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दुसऱ्या पायावर दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांना विनंती आहे आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार करायचे आहे. प्रणित खिलबिले आपल्या स्पर्धेमध्ये आपण क्रीडांगण क्रमांक 3 वर यायचं. प्रणित खिलबिले
अजय राऊत आपण माईची संपर्क साधा अजय राऊत रेलिंगच्या इथे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या. गॅलरीतल्या प्रेक्षकांना दिसत नाहीये. क्रीडांगण क्रमांक 1 शाखा प्रमुख चंद्रकांत झगडे यांना विनंती करतो की आपण त्याचप्रमाणे उल्हास पांचाळ यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी. युवा सेनेचे विधानसभा चिटणीस आदित्य पवार, समन्वयक जिनेश बेदा, उपविभाग समन्वयक अक्षय मोरे, सोशल मीडिया समन्वयक प्रथमेश मिराशी, शाखा समन्वयक दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नायगाव परळ शिवडीमध्ये कार्यरत असणारी एक नामवंत संस्था म्हणजे सुभाष डांबरे मित्रमंडळ, या मित्रमंडळाचे संस्थेचे अध्यक्ष आनंद गावकर, संस्थापक आणि अध्यक्ष नाना पाठक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. क्रीडांगण क्रमांक 2 साठी दुसरा पुकार बृहन्मुंबई महानगरपालिका विजेता घ्यायचा. क्रीडांगण क्रमांक 2 वर चालू असलेला सामना मध्यंतरासाठी थांबला होता. मध्यंतरानंतर हा सामन्याला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी विधी शिक्षक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे याची नोंद घ्या. तिसरा आणि अंतिम पुकार महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ वडाळा, द्वितीय श्रेणी पुरुष गट. अंतिम फेरीचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होणार आहे.
महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ वडाळा. आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 3 वर उपस्थित करायचे आहे. क्रीडांगण क्रमांक 1 प्रथम श्रेणी पुरुष गट. दुसरा पुकार शिवशक्ती क्रीडा मंडळ नामोजोशी मार्ग विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामोजोशी मार्ग. शिवशक्ती क्रीडा मंडळ नामोजोशी मार्ग विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामोजोशी मार्ग. आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे. चालू असलेला सामना संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्या.
तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 2 साठी महिला व्यावसायिक गट बृहन्मुंबई महानगरपालिका रुबी कन्स्ट्रक्शन आपणास करण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. तत्पूर्वी क्रीडांगण क्रमांक 3 साठी देखील अंतिम फेरीचा सामना स्थानिक द्वितीय श्रेणी पुरुष गट जय भवानी क्रीडा मंडळ विरुद्ध महालक्ष्मी क्रीडा मंडळ. डॉक्टर संदेश गाडगे आपणास विनंती राहील आपण दोन्ही संघांना क्रीडानगरीत उपस्थित करायचे. महालक्ष्मी क्रीडांगण क्रमांक 2 वरील सामना संपन्न झालेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रुबी कन्स्ट्रक्शन आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित करा. महालक्ष्मी क्रीडा मंडळ जय भवानी क्रीडा मंडळ आपणास वारंवार पुकार या ठिकाणी दिला जात आहे. आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 3 वर उपस्थित करायचे आहे. द्वितीय श्रेणी पुरुष गट अंतिम फेरीचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर संपन्न होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 3 वर उपस्थित करा. गणेश बालन मुंबई शहर कंपनी असोसिएशनचे सामान्याधिकारी गणेश बालन.
जे रेलिंगवरून प्रेक्षक उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीत बसून द्या. पाचच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी सामना दिसत नाही आहे. सिद्धीप्रभा फाउंडेशन या सामन्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी जे क्रीडा रसिक उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपया त्या ठिकाणी बसून द्यायचं. धन्यवाद. महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन आपण या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाला. जय भवानी क्रीडा मंडळ वडाळा आपणासही विनंती आहे आपण ताबडतोब आपले खेळाडू क्षणाचाही विलंब न करता क्रीडांगण क्रमांक 3 वर उपस्थित करा. महिला गट बृहन्मुंबई महानगरपालिका रुबी कन्स्ट्रक्शन आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. जय भवानी क्रीडा मंडळ जय भवानी क्रीडा मंडळ आपल्या विरुद्ध खेळणारा संघ महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन क्रीडानगरीत उपस्थित झालेले आहेत. आपण याची नोंद घ्या. जय भवानी क्रीडा मंडळ वडाळा अंतिम फेरीचा सामना आहे. आपल्याला ठीक 7ची वेळ दिली गेली होती. आपण याची नोंद घ्या. जय भवानी क्रीडा मंडळ क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामना अधिकारी सरपंच संदीप पाटील, पंच सोनाली जागरे, पंच राजाराम मेहरे, गुणलेखक संतोष सावंत, सहाय्यक गुणलेखक प्रेम फिकिले, बजार शाह कोळीस्कर. संबंधित सर्व सामनाधिकारी आपण क्रीडांगण क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 2 बृहन्मुंबई महानगरपालिका रुबी कन्स्ट्रक्शन. संदेश गाडगे आपण जय भवानी क्रीडा मंडळ या क्रीडानगरीत घेऊन यायचे आहे. संदेश गाडगे विशाल कांबळे, राघव परब कृपया क्रीडांगण क्रमांक 2 शी संपर्क साधा.
हॅलो, क्रीडानगरीत उपस्थित आहेत राष्ट्रीय सामनाधिकारी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारी सदस्य अंकुश पाताळी सर. आपणास विनंती आहे, आपण क्रीडानगरीत यायचं आहे. तसेच क्रीडानगरीत उपस्थित आहेत राष्ट्रीय सामनाधिकारी राम पाटील सर, त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. महिला गटाच्या दोन्ही संघांना विनंती, आपण निदान रेषेवर उभं राहून घ्यायचे. सामनाधिकारी आपण क्रीडांगणाचा ताबा घ्या. क्रीडांगण क्रमांक 3 सरपंच संदीप पाटील, आपण देखील दोन्ही संघांना निदान रेषेवर उभं करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वर अंतिम फेरीचा सामना ठेवला जात आहे. द्वितीय श्रेणी पुरुष गट महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ वडाळा. राजेश पाडावे, आपण जरा व्यासपीठाजवळ या. राजेश क्रीडांगण क्रमांक 1 साठी दुसरा पुकार शिवशक्ती क्रीडा मंडळ नामदोशी मार्ग गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामदोशी मार्ग. आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे. आपण आपले खेळाडू खेळण्यासाठी तयार ठेवायचे. क्रीडांगण क्रमांक 2 त्रिभुवननाथ दुबे, महिला संघ दोन्ही संघांना विनंती, आपण आपले खेळाडू निदान रेषेवर उभं करून घ्यायचे. महिला संघ दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रुबी कन्स्ट्रक्शन संघ प्रशिक्षक, आपणास विनंती राहील, आपण दोन्ही संघाच्या खेळाडूंना त्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 3 वरती ब गटाचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू होतोय. मी विभाग प्रमुख महेशजी सावंत, श्रद्धाताई जाधव, राकेश देशमुख, शाखा प्रमुख झगडे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे दत्ताजी घाटकर, दत्ताजी दिवेकर, वाली शेट्टी साहेब, करुणा वालवलकर, माझी शाखा प्रमुख यांना विनंती करतो की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती त्या ठिकाणी जायचं आहे. ब गटाचा अंतिम सामना त्या ठिकाणी सुरू होतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
क्रीडांगण क्रमांक 3 वर द्वितीय श्रेणी पुरुष गटाचा अंतिम फेरीचा सामना खेळला जात आहे. अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये लढत होणार आहे जय भवानी क्रीडा मंडळ वडाळा विरुद्ध महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन. या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर क्रीडानगर उपस्थित आहेत. प्रथमतः त्या ठिकाणी ओळख परिचय होत आहे जय भवानी क्रीडा मंडळ आणि त्यानंतर आपले मान्यवर शुभेच्छा देतील महालक्ष्मी क्रीडा मंडळ सायन या संघांना. दोन्ही बलाढ्य संघांच्या दरम्यान ही अंतिम फेरीची लढत एकदम अतितटली होणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण खेळाडूंना जोरदार टाळ्यांच्या गजरात साथ द्यायची आहे. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 1. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 1 शिवशक्ती क्रीडा मंडळ नामजोशी मार्ग, गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामजोशी मार्ग. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात खेळायला ठेवावेत. चालू सामना त्या सामना संपा शेवटची 5 मिनिटं ना स्वामी रे 24 प्रथमेश मिराशी व्यासपीठावर या. प्रथमेश मिराशी सोशल मीडिया